नमस्कार गाईज, मी परेश. भ्रमण विथ माहीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपलं भ्रमण आहे डहाणूला महालक्ष्मी मंदिर. तर आता तयारी सगळी झालेली आहे. जवळपास 9 वाजले आणि आता कालचं गुरुवारचं उद्यापन झालेलं आहे निलिमाचं. तर महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आपण आता तयारी करूया, निघूया. तर अशा प्रकारे आता शूज वेअर करायचे आहेत आणि माही रेडी आहे टॉप बॉक्स सहित. आता राईडवर. तर अशा प्रकारे आपल्या सौंदचं निरोप घेऊन आणि त्यांच्या सगळ्या सूचनांचं तंतोतंत पालन करण्याचं वचन देऊन आता आपण निघतोय. आता मॅप सेट करूयात. मॅप सेट करून वायझर डाऊन केलेलं आहे. माहीला स्टार्ट, गिअर डाऊन आणि अशा प्रकारे आता आपण निघतोय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर हा आहे बालाजीनगर. हा एक पडघ्यातला एरिया आहे जिथे आपण राहतो. हा आणि थोड्याच पुढे गेल्यानंतर पडघ्याचा मेन रोड आहे, जो की त्या साईडला जर तुम्ही गेलात तर मुंबई नाशिक हायवे आणि हा पडघा गावातला रोड आहे. इथेच बसस्टँड आहे. पडघ्याचं बसस्टँड लागूनच आहे आपल्या घराच्या जवळपास, अगदी हाकेच्या अंतरावर. इथे प्रॉपर असा पडघ्याला बसस्टँड नाही, इथे बस थांबतात, तुम्ही बघू शकता. हे आहे बसस्टँड पडघ्याचं. इथेच ऑटो पण उभ्या राहतात, ज्या की जातात खडवलीला, खडवली स्टेशनला. खडवली स्टेशन हे सेंट्रल रेल्वेवर एक स्टेशन आहे. हे आहे पडघ्याचं गणपती मंदिर आणि त्याच परिसरात आहे संतोषी मातेचं मंदिर. ही आहे आमची मराठी शाळा. 4थीपर्यंतचं माझं शिक्षण इथेच झालं आहे. मी मराठी शाळेतच शिकलेलो आहे 10वीपर्यंत. ही पडघ्याची बाजारपेठ आहे. पडघ्याला खूप मोठी बाजारपेठ लाभलेली आहे आणि साधारणतः 85 गावाचं हे सेंटर आहे. म्हणजे आजूबाजूची खेडी आहेत, छोटी छोटी गावं आहेत. हे पडघा हे मेन सेंटर पडतं आणि त्यामुळे इथे सगळा बाजार हा एकटवलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता पडघ्याचं फेमस असं फिश मार्केट. इथे निरनिराळ्या प्रकारची फ्रेश अगदी ताजी मच्छी मासे येतात. अर्नाळा, वसई, विरार, नंतर तुमचं आपलं मुंबई, इथून मासे येतात. पडघ्याचा आठवडा बाजार हा खूप प्रसिद्ध आहे. खूप पूर्वीपासून, म्हणजे जवळपास 100 ते 150 वर्षापासून हा प्रसिद्ध आहे. रविवारचा असतो. इथे मोठ्या प्रमाणात सुकी मच्छी, म्हणजे जे वाळवलेले मासे आहेत ते विकायला येतात आणि खूप दूरदूरून, म्हणजे इतर जिल्ह्यातून सुद्धा लोक इथे वाळलेले मासे म्हणजे सुकी मच्छी घ्यायला येतात. बंदर म्हणतात त्याला. यामध्ये तुम्हाला सोडे, वाकटी, सुकट, जवळा, बोंबील, नंतर खारे मासे, असे विविध प्रकारचे मासे मिळतात. आता इथून थोडंच पुढे गेल्यानंतर आपण लागू मुंबई नाशिक हायवेला. नॅशनल हायवे क्रमांक 3. हा खूप जुना हायवे. हा तडक जातो तो आग्र्यापर्यंत. मुंबई आग्रा हायवे हा गणला जातो. हा आहे मुंबई नाशिक हायवे. हा मुंबईहून सुरुवात होतो सरळ. इथून तुम्ही सरळ जर मुंबई साईडला निघालात तर कुठेही टर्न वगैरे न घेता तुम्ही डायरेक्ट CSTला जाऊ शकता आणि तडक जर तुम्ही निघालात तर सरळ हा इंदोरला जातो. इंदोर साधारणतः 520 किलोमीटर आहे. 120 किलोमीटर नाशिक आहे. तर हा आता आपण या रोडवरून जाणार आहोत वासिन गाव. इथून 10 किलोमीटर आहे. तिथून एक फाटा फुटतो लेफ्ट साईडला. 10 गाव रोड म्हणून म्हटलं जातं त्याला. हा तडक जातो वाडा मार्गे. भिवंडीवरून पण वाडा, आणि तो अंतरसुद्धा कमी आहे, पण तो रस्ता इतका खराब झालेला आहे की आता त्या रस्त्याच्या दुर्दशेवर मीम्स बनायला लागलेले आहे. त्यामुळे आपण तो मार्ग न निवडता डायरेक्टली नॅशनल हायवे
निवडलेला आहे आणि तिथून म्हणतात, मी अजून त्या लास्ट इयर गेलेलो त्या रोडनी, तेव्हा तो रोड खूप म्हणजे अतिशय उत्तम होता. आताही तो त्याच अवस्थेत असावा अशी मी अपेक्षा करतो. आणि म्हणून मग तो वासिंदवरून वाडा आणि वाड्यावरून मनोरवरून डहाणू असा साधारणतः एक 100-125 किलोमीटरचा हा पट्टा आहे. इथे रस्त्याचे म्हणजे रुंदीकरण चालू असल्यामुळे खूप ट्रॅफिक असते. इथे एक मेन ब्रिज होतो आहे, हा खडवली फाटा. इथून आपण पुढे थोडंसं गेला की राईटला खडवलीला जातो रस्ता आणि ही मध्ये लागते ही कुंभेरी नदी. याच्यावरूनच एक फ्लायओव्हर बांधला जातो आहे. आता तो मेन हायवे न पकडता इथून एक बाजूने एक रोड आहे, सर्व्हिस रोड आहे, जो कुंभेरी. इथे कुंभारेश्वर महादेवाचं मंदिर आहे. हे स्वयंभू जो इथे शिवलिंग आहे, खूप जुनं प्राचीन असं जवळपास म्हणजे मला आठवत नाही पण 100-150 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. तर इथून आपण आता निघतो आहे. इथे सुद्धा आता ज्यांना माहीत आहे हा रोड त्यामुळे त्यांनी इथून गाड्या टाकलेल्या आहेत. तर इथून तडक आपण आपल्याला जो खडवली फाटा आहे तो न लागता याच ठिकाणी आत्ता मागून ऑटोनी मला डॅश केलं, पण ते लकीली मागच्या रिअर टायरला लागलेलं आहे त्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मी काही जास्त उज्जत घालत बसलो नाही, कारण का आपल्याला लांब जायचं आहे आणि ऑटो आहेत, तुम्हाला माहिती असतं लॉर्ड ऑटो. तर अशा प्रकारे आत्ता ट्रॅफिकमध्ये आपण ट्रॅफिक जवळपास क्लिअर केलेलं आहे. इथून थोडं आता पुढेही बघा रस्त्याचं काम चालू असल्यामुळे अतिशय धूळ माती वगैरे यांनी खूप त्रास होतो. बट आता काय शेवटी एक डेव्हलपमेंट चालू असते तेव्हा हा त्रास सहन करावाच लागतो. याच्यानंतरचा जो रोड आहे इथेच एक आणि आपल्या जवळपास ना आपल्या ह्याच परिसरातून ठाणा म्हणजे आपल्या ह्या गावाच्या परिसरातून समृद्धी महामार्गसुद्धा गेलेला आहे आणि तो अतिशय सुंदर आहे. आपण कधी त्याच्यावर गेलो तर नक्कीच मी एक व्हिडिओ बनवेल त्याच्यावर. जिथपर्यंत तो चालू नाही होत तिथपर्यंत आपण बाईक घेऊन जाऊ शकतो, नंतर आपण बाईक अलाउड नाही आहे तिथे. तर अशा प्रकारे आपण आत्ता वासिंदला जाऊ. वासिंदवरून आपण टर्न घेऊन मग दहागाव रोडला लागू. हे सगळे वेअरहाऊसचे ठाणे जिल्ह्यामध्ये वेअरहाऊसचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, कारण का आता आपण लागलेलो आहेत दहागाव रोडला. वासिंदवरून टर्न घेऊन दहागाव रोडला आपण लागतो आहे आणि पुढेच हा रस्ता आत्ता तरी रहदारी वाटते, पण पुढे जाऊन मला असं वाटते की एवढी रहदारी नसावी. रोड मुळात खूप चांगला आहे, जास्त रहदारी नसल्यामुळे तो इतका व्यवस्थित टिकलेला आहे असं वाटते आत्ता तरी. नुकताच हा रोड स्टार्ट केला आहे आपण. साधारणतः एक अर्ध्या पाऊण तासाच्या राईडमध्ये आपण वाड्यापर्यंत पोहोचू अशी अपेक्षा आहे. गावात राहण्याचा मुळात फायदा एक असा आहे ना की तुम्हाला इथे निसर्गाचं पुरेपूर अनुभव घेता येतो, आनंद घेता येतो. झाडी म्हणा किंवा तुमचे एक गावाची जी व्हाईब आहे, फील आहे तो येतो. अशा प्रकारे स्पीड ब्रेकर्स पार करत आपण निघालेलो आहे. इथेच एक जवळ ना स्वामींचं मठ आहे, स्वामी समर्थांचं. आता तुम्ही बघू शकता, हे बघा, हे इथे राईट साईडला जे तुम्हाला दिसतंय या झाडांच्या थोडंसं पलीकडे हे स्वामी समर्थांचं आहे बघा. हे सुंदर एक मठ आहे, उजवीकडे बघू शकता. तर रोड खूप चांगल्या प्रकारचा आहे आत्तापर्यंत तरी. तर भिवंडीवाडा रोड जो आहे ना तो खूप खराब झालेला आहे आणि भले 10 किलोमीटरचा मला साधारणतः एक इथून फिरून जावं लागलं, पण तो बेरेबल आहे, कारण का त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खड्डा वगैरे काही असं प्रॉब्लेम आलेला नाही आहे आणि खूप रोड स्मूथ आहे.
आणि ॲक्च्युअलमध्ये राईडची जर मजा घ्यायची असेल ना, तर रोड थोडासा असा एक वळणावळणाचा छोटा रोड पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपल्या ड्रायव्हिंगचं कस पण बघता येतं आणि आपल्याला नवीन नवीन अनुभव मिळतात. हे जे शॅडोज आहेत ना, झाडांच्या जे शॅडोज, हा पूर्णपणे जंगल एरिया आहे, म्हणजे हा पूर्ण फॉरेस्टच्या आखात्यारित्या येतो. आणि इथे तुम्ही मुळात हा आत्ता दिवस आहे म्हणून हा रोड एक बाईकसाठी ठीक आहे, पण नंतर इथे जंगली श्वापदांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात असतो. इथे तुम्हाला नेहमी न्यूजला येत असतं की अरे पिवळी साईडला बिबट्या दिसला, दहागाव रोडच्या साईडला बिबट्या आलेला आहे. तर त्यामुळे हा एक रिझर्व्ड फॉरेस्ट एरिया आहे. आणि ठाणे जिल्हा जो आहे ना, मुळात हा ठाणे जिल्ह्यामध्ये कसं आहे की तुमचं शहरीकरण आणि गाव या दोघांचाही संगम झालेला आहे. म्हणजे जितकं शहरीकरण आहे तितकंच इथे नैसर्गिक विविधता आणि जंगल मोठ्या प्रमाणात इथे रिझर्व्ड आहे. आणि ठाणे जिल्हा हा मोस्ट ऑफ गणला जातो हा इथल्या आदिवासी समाजासाठी. इथे तुम्ही जर एकदा आपल्या पडघ्याच्या पुढून म्हणजे एक भिवंडी सोडलं तर पुढे जो पट्टा आहे हा पूर्णपणे आदिवासी इथे समाजाचं म्हणजे समाजाची संख्या मोठी आहे. तशी सगळ्या समाजाची संख्या मोठी आहे, पण समाज हा कातकरी समाज आणि आदिवासी आणि कातकरी समाजांनी जी ही जैविक विविधता आहे ही ठाणे जिल्ह्यात टिकवलेली आहे मी तर म्हणतो. कारण का बाकी शहरीकरणामुळे तुम्ही जर एकदा भिवंडीच्या आसपासचा एरियापासून जर तुम्ही ठाणे जिल्ह्यात मुंबईकडे गेला तर पूर्णपणे शहरीकरण झालेलं आहे. सगळीकडे वेअर हाऊसेस आहेत, कारण का इथे जमिनीचा भाव खूप तेजीमध्ये असतो. त्यामुळे मग शेतकरी शेती न करता ते सरळ वेअर हाऊसला विकून टाकतात किंवा भाड्याने देतात. पण तुम्ही पडघ्याच्या जर पुढे गेलात, वासिंच्या पुढे गेलात ना, तर इथे शहरीकरणाचा इतकासा प्रसार झालेला नाही आहे. शहापूर तालुका तर पूर्णपणे म्हणजे जंगल भागातच येतो. तर त्यामुळे इथे तुम्ही खूप निवांत आणि छानपैकी अनुभवू शकता जंगल. तुम्ही बघू शकता की रोड किती स्मूथ आहे, कारण का मला कुठेही प्रकारचं असं खड्ड्यात आपटलेली गाडी अशी वाटत नाही. आता यातच आपण मुळात टॉप बॉक्स पण आत्ताच बसवलेला आहे, त्यामुळे लगेज कॅरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे आपली. तर गाडीमध्ये थोडासा वॉबल इश्यू होतो, म्हणजे लगेच जेव्हा तुम्ही लावता किंवा टॉप बॉक्स लावता तेव्हा डायनॅमिकली जी गाडीची पोझिशन असते किंवा गाडी डिझाईन केलेली असते बाईक, ती थोडीशी कुठेतरी कॉम्प्रोमाइज होते आणि त्यामुळे मग तो हँडल वॉबलिंग इश्यू येऊ शकतो. तर मी तो थोडासा फेस करतो आहे, पण तो बेरेबल आहे. कारण का आपल्याला नॉर्मली जर तुम्हाला राईडवर जायचं आहे, लॉंग राईड आहे किंवा तुम्ही कुठेतरी बाहेरगावी जात आहे, तर त्यामुळे तुम्हाला लगेज कॅरी करणं किंवा तुमचे कपडे असो किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स असो, कॅमेराज असो, तुमचं हे गॅजेट्स असो, ह्या कॅरी करण्यासाठी तुम्हाला लगेज लावणं गरजेचंच आहे. तर त्यामुळे हळूहळू ती आता सवय होऊन जाईल, पण मला इतकासा इश्यू नाही वाटत आहे त्या कारणास लगेज टॉप बॉक्स लावल्यामुळे. आणि मला कुठेही असं वाटत नाही कॉर्नरिंगला की गाडी थोडी अनकंट्रोल किंवा कंट्रोल करण्यास कंट्रोल मॅनेज करण्यामध्ये थोडंसं काही प्रॉब्लेम येतो आहे असं काही वाटत नाही आहे. तसं आपण हे प्रॉब्लेम एवढा गाडीमध्ये लगेज लावल्यामुळे तरी येत नाही आहे. आणि ज्या प्रकारे तुम्ही बघू शकता की रस्ता खूप वळणावळणाचा आहे. आणि हे जे शॅडोज आहेत ना, कारण का कसं एक तुम्हाला मी सांगतो की जेव्हा एखाद्या वेळेस आपण राईडला जातो त्यावेळेस जर पूर्णपणे अंधार असेल तर ठीक आहे, किंवा पूर्णपणे उजेड असेल, ऊन असेल, रस्ता मोकळा असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या वेळेस रस्ता जंगलातून जात असतो ना, तेव्हा मध्येच ऊन, मध्येच सूर्यप्रकाश, मध्येच ही झाडांची सावली येते ना, त्यामुळे थोडंसं तुम्हाला कॉन्शियस राहावं लागते राईड करताना. कारण का कुठे खड्डा आहे किंवा एक मृगजळ ज्याप्रमाणे असतं ना, म्हणजे एखाद्या ठिकाणी पाणी नसून फक्त सूर्यप्रकाशामुळे आणि त्या हे सरफेस लेवलच्या अर्थच्या सरफेस लेवलच्या कॉम्बिनेशनमुळे एक प्रकारचा ना तुम्हाला भास होतो की तिथे पाणी आहे. अशा प्रकारचंच हे झाडांचं सावलीचं आणि
उन्हाचं आहे. तुम्हाला एक्झॅक्टली ना कळत नाही की कुठे खड्डा आहे की किंवा कुठे काय. असं वाटतं की सावलीमध्येच कुठेतरी खड्डा आहे, पण तो खड्डा नसून एक प्लेन रोड असतो. तर तुम्ही बघू शकता की रोड खूप स्मूथ आहे, त्यामुळे स्पीड वाढवण्यासही काही मला हरकत वाटली नाही. आणि नेहमी मी राईड करताना थोडासा कॉन्शियस असतो, कारण का आपल्याला कॉन्शियस राहणं अत्यंत गरजेचं आहे. जरी आपण गिअरअप केलेलं असेल, सेफ्टी गिअर्स आपण घातलेले असतील, आपली बाईक तेवढी प्रोटेक्टेड असेल, तरी पण स्पीडवर कंट्रोल ठेवणं आणि कॉन्शियस राहणं अत्यंत गरजेचं आहे राईड करताना. तर आत्ता आपण पोचतोय वाडा भिवंडी रोडला, म्हणजे वाड्याच्या जवळच पोचतोय, पण हा थोडासा जो पट्टा आहे तो लागलेला आहे भिवंडी वाडा रोडचा. आणि तुम्ही बघू शकता की आत्तापासूनच हा रोड इतका भयानक आहे की इथे राईड करणं म्हणजे चालत जाणं जास्त उत्तम आहे असं वाटते. आता आपण वाड्याच्या मेन सर्कलमध्ये आलेलो आहोत. इथून राईटला जर गेलो तर आपण वाड्या गावात जाऊ आणि इथून हा मनोर फाट्याला जातो. आता आपण इथे थोडं थांबून ओके, आता आपण मनोर फाट्यावरून आलेलो आहोत मुंबई अहमदाबाद हायवे. हा हायवे मुंबईवरून निघून थेट जातो अहमदाबादला, गुजरातमध्ये. जुना हायवे आहे आणि एक व्यापारीदृष्ट्या भौगोलिकदृष्ट्या खूपच महत्त्वाचा आहे, कारण का हा जो मेन हायवे आहे हा मुंबईला गुजरात मार्गे जोडला जातो. हा ट्रेडसाठी, व्यापारासाठी खूप महत्त्वाचा मार्ग मानला जातो पहिल्यापासून. इथेही रस्त्याचे खूप काम चालू आहे, त्यामुळे मग आता आपल्याला थोडंसं अलर्ट राहावं लागतं, कारण का मध्येच डायव्हर्जन्स आहेत, मध्येच हे कुठे कुठे मध्ये त्यांनी बॅरिगेड टाकलेले आहेत, समोरूनही गाड्या येत आहेत. स्पीड साधारणतः म्हणजे टॉप बॉक्सबरोबर मला थोडंसं ना म्हणजे एक हे वाटतं आहे की स्पीड 100 km/h पुढे गेल्यावर थोडासा मॅनेज करायला प्रॉब्लेम येऊ शकतो. पण हे आत्ता एक स्टार्टिंग किंवा तुम्ही म्हणू शकता की खूप अर्ली स्टेजचं हे रिव्ह्यू आहे. तर अजून सवय होता त्यानंतर आपण एक्झॅक्टली टॉप बॉक्सबद्दल काय. आणि जर तुम्हाला ॲक्सेसरीजबद्दल कुठल्याही, मी जेव्हा बाईक घेतली तेव्हापासून मी ॲक्सेसरीज हा एकाच ठिकाणी फिट करतो. एक मराठी मुलगा आहे डोंबिवलीचा, स्वप्नील कदम म्हणून, बाईक ट्रेक्स आउटलेट आहे. सो गाईज, आपण आत्ता पोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवर, महालक्ष्मी टेम्पल. आत्ता साधारणतः वाजले आहेत 11:30. डेटा बघू शकता आपला, जवळपास आपल्या घरापासून 101 किलोमीटर आहे. टाईम झालेला आहे 2 तास 1 तास 59 मिनटं. आणि अशा प्रकारे आपण 2 तासामध्ये 100 किलोमीटर्स जर्नी कंप्लीट केलेली आहे. त्यामध्ये रोड पण जरा व्यवस्थित नव्हता. तर आता आपण इथे बाईक पार्क करतो आहे. इथे पे अँड पार्किंग आहे. ओके, तर हे बघू शकता तुम्ही मंदिर परिसर. आत्ता आपण इथून या दादांकडनं ओटी घेतलेली आहे, नंतर प्रसाद घेतला आहे. सो तुमचं नाव काय दादा? विक्रम. तुम्ही मंदिराच्या समोरच अगदी आहे त्यांचं दुकान, तर तुम्ही इथे आलं की घेऊ शकता. चला तर आपण आता मंदिराकडे प्रस्थान करूया. एवढं नाही बोलू शकत, काय नाही तुम्ही म्हणतात ना, अण्णा लगेच निघून जायचं. अरे काय नाही, सो गर्दी तर काही जास्त नाही आहे आता. तर आपण आत्ता इथून जाऊयात दर्शनासाठी. हा सगळं मार्केट आहे नॉर्मली मंदिर परिसरातलं. बघू शकता इथे. आजी कुठून जायचं आहे? इथून.
काहीच आपलं दर्शन झालेलं आहे, गर्दी वगैरे काही नव्हती, एकदम सुंदर दर्शन झालं. छान बसून आपण तिकडे ध्यानधारणा पण केलेली आहे, मातेचं अतिशय मोहक रूप पाहायला मिळालं. तर अशा प्रकारे आपली राईड ही डहाणू महालक्ष्मी मंदिर तर हे संपन्न झालेलं आहे. तर आता आपण परतीच्या राईडला सुरुवात करूया. थोड्याच वेळात पुढे थांबू, काही खाऊन काही पूजा करून मग निघूयात. तसं काही फळं मी घेतलेली होती, तर बघूयात. जर हॉटेल चांगलं मिळालं तर मग हॉटेलमध्ये खाऊ, नाही तर मग फलाहार करू आणि निघूयात. गाईज आता वाजले आहेत जवळपास 1:45 आणि आपण आता इथे थांबलो आहे भगत ताराचंद लंचसाठी. तर आता लंच करूया. सो इथे एक छोटासा क्यूट डॉगी आहे. हाय सी ओके. सो चला. सो अशा प्रकारे आपलं आत्ता लंच झालेलं आहे. हे भगत ताराचंद हॉटेल खूप मस्त आहे. सो मी काय लाईटलीच खाल्लं आहे, कारण का पुन्हा ड्राईव्ह करायचं आहे आणि दुपारी झोप येऊ शकते. नेहमीप्रमाणे झोपायची सवय असते दुपारी, त्यामुळे जरा थोडंसं लाईट खाल्लं आहे. आता आपण पुन्हा सुरू करूया. साधारणतः मला वाटते 1 तास लागेल आपल्याला वाड्याला पोचायला. मध्ये एक गोवर्धन विलेज म्हणून आहे, तर बघूया तिथे ट्राय करू की जाता येते का. ओके चलो.